मित्रांनो, युअर बॉयज इन रामेश्वरम व्लॉग एक प्रयत्नाच्या नवीन एपिसोड मध्ये आपला स्वागत आहे. फायनली रामेश्वरमला आम्ही पोहोचलेलो आहोत. मंदिर बाजूला आहे, मंदिरा बाजूलाच आम्ही स्टे घेतलेला आहे. इथे आम्ही दुपारी 1 वाजता इथं पोहोचलो. तुम्ही बघू शकता की वरती इथं पूर्ण शेड लावलेला आहे. हा इथेच नाही, तो पूर्ण मंदिराच्या चारी बाजूला लावलेला आहे रस्त्यांवरती. कारण की दुपारी खूप जास्त गरम होतं आणि खूप त्रास होतो उन्हाचा, म्हणून लोकांच्या सोयीसाठी त्यांनी शेड लावलेला आहे. आम्ही आलो, आम्ही चेक इन केलं एका हॉटेलमध्ये. आम्ही गेलो आणि आम्ही लंच केला. लंच खूप सिम्पल साधा आणि खूप ऑथेंटिक केला. आणि नंतर मग आम्हाला खूप जास्त थकलेलो आम्ही, तर आम्ही जाऊन थोडा ट्राय केला की झोपूया. आणि जे झोपलो, वाह काय डीप स्लीपमध्ये गेलो यार, काय डीप स्लीपमध्ये गेलो. मग आम्ही जास्त स्ट्रेस नाही घेतला. आम्ही आज धनुषकोटी वगैरे करणार होतो, पण आम्ही ते स्किप केला. की विचार केला की आम्ही थोडा रेस्ट करूया, एनर्जी उद्यासाठी वाचूया. पण आम्हाला उद्या करायला खूप जास्त गोष्टी आहेत. आता लेट्स गो. लोक फोटो काढण्यात का ऐकत नाही. एक नाही तर दुसऱ्याला तेच पाहिजे. पण वर्थ तर आहे फोटो काढणं, वर्थ तर आहे. खडक रे, पोज कसला, पोज कसली येते ना. कॅमेरा उलटा आहे, प्रोफेशनल शूट, प्रोफेशनल. हा ये बघ ऍक्टिंग करायला लागला. हा मंदिर आहे. मंदिरासमोर सरळ असं चालत आलो ना की इथे बाजूलाच आपल्याला अग्नितीर्थ दिसतं. की हे बघा, हे अग्नितीर्थम आहे. ही अशी प्रथा आहे की आम्हाला इथे सकाळी येऊन पहिले स्नान करावं लागेल, नंतर मग 22 कुंडात, नंतर मग स्नान करावं लागेल आणि नंतर आम्ही दर्शन घ्यायला जाऊ. अग्निकुंडात स्नान केल्याने शुद्धीकरण होतं बेसिकली, आणि त्यानंतरच आपण दर्शन घेतलं तर तिथं आणखीन जास्त बेनिफिशियल असेल. आम्हाला ते सांगितलेलं. इथं लूटमार पण आहे इथं लूटमार. बीवेअर ऑफ डेप्थ पहिलेच सांगितलेलं आहे. भाई साहब कायच व्ह्यू आहे. अरे बघा कायच व्ह्यू आहे. भरपूर लोक इथं स्नान करतात, भरपूर लोक आहेत. वाव नाईस. इथे एक गोष्ट आहे की लोकांनी सगळं मेंटेन केलेलं आहे. गोष्टी स्वच्छ आहे. बीचवरती जास्त अशी कचरा नाही आहे. कचऱ्यासाठी जागोजागेवरती त्यावी डस्टबिन्स बनवलेले आहेत, त्याचे लोक त्याच्यातच टाकतात. मोठी गोष्ट ती आहे. बट हां, मेंटेन तर केलेलं आहे. बाकी तीर्थस्थानावरती गेला काही लोकांना एवढी अक्कल नसते. लोक कुठं पण कुठली गोष्ट फेकतात. स्नान करायला आलेत म्हणून तिथं कचराच दिसतं आपल्याला, पण इथं तसं नाही. मला काय बोलायचं आहे, बाकी सगळं ठीक आहे, पण कुठं पण गेल्यावरती जिथं मी फोटो काढायला उभा राहील तिथं तुम्हाला तिघांना पण काय काढायचं. तुला काय प्रॉब्लेम आहे? मला हाय प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे माझ्या पोज वरती? मेरे घर में आके भाई तू भी किसी का तो चोरी ही करता है ना. मेरे ओरिजिनल क्या है? मेरे घर में आके मेरे घर में आग. अवेअरनेस तर आम्ही केलेली आहे. साऊथवाल्या लोकांमध्ये आहे थोडा सिविक सेन्स तर आहे कम्पॅरेटिव्हली. मी असं नाही करत, कोणाला हे नाही करत, बट कम्पॅरेटिव्हली दिसून येतं ते. आता फक्त आम्ही एक वॉक देतोय पूर्ण सी कोस्टचा, जो आमच्या आजूबाजूला आहे. तर इथं काय खायला वगैरे भेटत असेल तर ते खाऊ. लोकलचं वेंडर्स खूप आहे, दिसत आहेत एक एक करून. डायरेक्ट जत्रा गेली इथं. सगळे स्टॉल्स आहेत, फूड स्टॉल्स आहेत तेवढा फक्त. पण हे काय लिमिटेड आहेत. पाणीपुरी, शेवपुरी किंवा म्हणजे चाट आहे बेसिकली, मॅगी आहे, फ्राईज आहेत, पोटॅटो चिप्स आहेत. हे जास्त हां पोटॅटो चिप्स आहेत, पण तेच आहे, लिमिटेड आहेत. पण ठीक आहे, मला एक्सपेक्टेड नव्हतं. या गल्लीत इनोव्हेशन ॲट पीक आहे. या लोकांनी बन मस्काला पण बघा, खूप वेगवेगळ्या ट्राईपचे बन मस्का, बटर मस्का. आम्ही रबडी बन मागितलं आणि बुबू स्पेशल बन मागितलं. आता आम्ही ट्राय करतो, बघूया कसं आहे. आम्हाला होप्स तर आय डोंट नो, बट लेट्स सी कसं आहे. कसला जाबील हडका बनवतो. थोडा पुढे गेलो तर यांनी PhD पाणीपुरीवाला खोलला आहे. PhD पाणीपुरी बेसिकली त्यांनी वेगवेगळ्या फ्लेवरची पाणीपुरी त्यांनी दिलेली आहे आणि त्यांनी खूप जास्त इनोव्हेशन केलेलं आहे. त्यात पण त्यांनी ब्रिंग युअर ओन चिप्स, आपली तर कन्सेप्ट आहे. लेस वगैरे कुरकुरे वगैरे घेऊन जायचं, जो आपल्याला बनवून देतो. त्यांनी त्याचा चार्ट बनवलेला आहे. तर मग इथे खूप जास्त लोकांनी एक्सपेरिमेंट केलेला तर आहे. बुबू स्पेशल, लेट्स गो. कसा आहे बघूया, ट्राय करा रे. कसं आहे? मस्त आहे. ट्राय तर कर. मस्त आहे ते. ठीक आहे. कसं आहे? वेगळा लागत असेल पण ओव्हर एप्ड आहे का, असं काय? चांगलं आहे. मग एक तरी पीस रबडी आहे. जरा पावामध्ये रबडी टाकून दिली आहे, असं काय नाही. ठीक आहे, चांगलं लागतंय कॉम्बिनेशन, बट असं वाव नाही. ठीक आहे, पैसे दिले का? 2.515. कुठं पण गेल्यावरती ना तो रिच्युअल आहे का पाणीपुरी इथली टेस्ट करायची. तर आम्ही तो गेलो पाणीपुरी टेस्ट. इथं 2-3 गोष्टी वेगळ्या आहेत. इथं 6 पुऱ्या नाही तर 8 पुऱ्या देतात आणि याच्यात रगडा नाही टाकत. रगडा पण नाही याच्यात. ह्याने पाणी वेगळा देतात. तुम्हाला जे करायचं ते करा, खायचं तर खा, नाही तर नका खाऊ. कसं वाटला? मजा ना. मजा नाही काय.
आपल्या ठिकाणी बटाटा दिला होता. बटाटा पाहिजे यार, बटाटा दिला. थिंग्स वी रिग्रेट इटिंगचा टेक 3 चालू आहे सध्या. आम्ही पोटॅटो ट्विस्टर मागितलेत आणि फ्राईड मोमोज मागितलेत, व्हेज फ्राईड मोमोज ऑर्डर केली आणि बाजूवाल्याला मोमोज आले फ्राईड मोमोज. तेवढे दिसायला एवढे टेम्पटिंग नाही वाटले. चाललंय मित्रांनो पोटॅटो ट्विस्टर, ट्राय करा कसं आहे. ॲट द एंड ऑफ द डे फक्त बटाटाच येतो. एस्थेटिक बटाटा कसं आहे, कसं आहे एस्थेटिक बटाटा कसं आहे. पोरं झाली डेंजर, पोरं शोधतात लुंग्या उद्या घालायला दर्शनाला. मी घरून घेऊन आलोय, मी तर आणखीन डेंजर आहे. मी घरून घेऊन आलो, आता हे लोक शोधतात. आता एकाला आवडते एकाला नाही. त्यामुळे आम्ही आता बेसिकली आहे ना खूप आतून चाललो आहे रामेश्वरममधून. म्हणजे प्रत्येक गली आतून चाललो आहे. बट मी कम्पेअर नाही करत आहे, पण बनारसच्या गलींमध्ये जी मजा आहे ती काहीतरी वेगळीच आहे. त्याची सर कुठे येणार नाही, त्याची तो फील कुठे येणार नाही. हे लोक कुठं नाही सुधारणार, आपले येतच नाही, सगळेच यांना नाव खराब आहे. बाई ऑर्डर केली ती काय तुम्ही पेपर रोस्ट मागितलंस ना, पेपर रोस्ट मागितलेली. म्हणजे मला कन्सेप्ट माहिती होतं, त्याला माहिती असेल की तो डोसा असतो बेसिकली. तो डोसा बघायचा किती वाढला आहे बघा, हा माझा हात आहे. तो डोसा बघा किती मोठा डोसा आलाय, एवढा मोठा डोसा आलाय. आपल्याकडे भेटतं. आणि पराठा आणि चना मसाला मागितलेला. चना मसाला बघूया कसा वाटतं. मॅगी मसाला टाकलेला असला चांगला आहे, चव मस्त आहे, मजा आली. हॉटेलमध्ये आम्ही गेलो आता खायला. हॉटेल मला आवडला, चांगला होता. मी एक्सपेक्ट नव्हता केला, त्याच्यावर चांगला होता. ज्या गोष्टी आल्या त्या गोष्टी. इनफॅक्ट तुम्ही चायनीज मुंबईच्या बाहेर प्रेफर नाही करत, बट त्या कम्पॅरिझनने खूप बेटर होता. जेवल्यानंतर काहीतरी गोड खायची पद्धत आहे आपल्या. काय गुडचा हलवा ना घेतला, कसा आहे? काहीतरी वेगळा टेस्ट, वेगळी टेस्ट, चव बदलेल पण भारी आहे का? कसं आहे चांगलं वाटतं हलवा बट हलवा 3.5 किती 3.5 कसा वाटला? चांगला वेगळा लागला काहीतरी मसाला. मित्रांनो आज काय आम्ही दर्शन घेतलं नाही, आम्हाला घ्यायचं आता उद्या दर्शन होते, पण सकाळी उठून काहीतरी 3-3:30ला. तर आम्ही आज लवकर झोपणार आहोत. दॅट्स इट फॉर द व्लॉग मित्रांनो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणखीन काहीतरी गोष्टी घेऊन आणि बऱ्याच गोष्टी घेऊन. आता तर 2 व्लॉग मी टाकले, फक्त ॲज अ स्टार्टर टाकलेले आहेत. आत्ता पुढं मला खरी येणार आहे. लेट्स गो.